51,325 या संख्येतील शतक व एकक स्थानांच्या अंकांची अदलाबदल करून मिळणारी नवीन संख्या व मूळ संख्या यांच्यामधील फरक किती आहे. ठीक आहे. तर बघा काय म्हणते, शतक आणि एकक, हा एकक आहे आणि हा शतक आहे. या संख्याची काय करायची आपल्याला, म्हणजे अदलाबदल करायची आहे आणि मूळ संख्या आपण तशीच ठेवू. तर बघा आपल्याला नवीन संख्या का भेटल, नवीन संख्या हे भेटल का आपला जो 5 आहे तो तसाच राहील, 1 आहे हा तसाच राहील, 3च्या जागी एकक आहे ना, एकक म्हणजे 5 येईल आणि हा 3 हा 5च्या ठिकाणी जाईल, 2 तसाच राहील आणि हा 3 सुद्धा तसा होईल. ठीक आहे. आता काय करायची आहे आपल्याला, यामध्ये फरक काढायचा आहे. पण फरक काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मोठी संख्या ही नवीन मिळालेली संख्या मोठी आहे आणि जुनीवाली जे मूळ आहे ते लहान आहे. मग आपण वजा करू, 51,523 वजा 51,325 बरोबर आहे. मग पहा 3 मधून 5 जात नाही म्हणजे 13 ठेवू, म्हणजे इथे राहील 8, इकडे हातचा गेला म्हणजे या ठिकाणी किती झाला 1, इकडचा हातचा गेला इथे राहील 4, इकडे 11 तयार होईल, इथे राहील 9 आणि 4 मधून 3 गेले 1 आणि हे 2 शून्य, म्हणजे काय भेटला 198. आणि 198 कुठे आहे,